नमस्कार, मी जयश्री पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ब्लाऊजच्या उरलेल्या कपड्यातून त्यात अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी पहिल्यांदा ब्लाऊजचा गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि शिवून घेतलेला आहे. आपण हे आपल्याला आवडेल त्या डिझाईनमध्ये कटिंग करून घेऊ शकताय. त्याच्यात हंडी, गोल असा गळा करू शकतो. सुरुवातीला आपण गळा मापून घ्यायचा आहे. जसं की ह्या गळ्याची साईज आपण मापून घ्यायचा आहे गळा. तेवीस आहे, म्हणजे 23च्या 3 पट आपण कापड घ्यायचं आहे. म्हणजे 23च्या 3 पट आपलं होणार 69 इंच. आता आपल्याला 4.5 इंच रुंद आणि 69 इंच लांब अशी पट्टी काढून घ्यायची आहे. एकमेकाला पट्टी जोडून तयार करून 69 इंचाची करायची आहे. आणि ही पट्टी दुमडून शिवून 2 इंच रुंदीची करायची आहे. पहिला आपण पट्टी 69 इंच लांब घेऊन जोडून तयार करून घेऊया. आपण आता ही 69 इंच लांब पट्टी घेतलेली आहे आणि रुंदीला 2 इंच अशी शिवून घेतलेली आहे. आता ही पट्टी आपण पलटून घेणार आहोत. पट्टी पलटवून घेतल्यानंतर आपली पट्टी आता अशी दिसत आहे. या पट्टीचा आपण मध्य करायचा आहे. ह्या मध्यावर एक रेषा अशी आखून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टीवरती 1-1 इंचावर अशा रेषा मारून तयार करायच्या. आणि ही सेंटरची अशी रेषा मारून. हे नेटचं कापड असल्यामुळे ह्याच्यावर आपल्याला ती आखलेल्या रेषा डार्क दिसत नाही आहेत. त्यानंतर आपल्याला जो पहिला तयार केलेला गळा होता त्याच्यावरती ही पट्टी अशी ठेवून 1 इंचावरती 1 इंच असं 1-1 इंचाचं असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि मध्य सेंटर जे आपण जी रेष मारली त्याच्यावरून अशी टीप मारून घ्यायची आहे. ह्या 1-1 इंचाच्या पट्ट्या डबल दुमडून अशा घ्यायच्या आणि पूर्ण अशी टीप मारून घ्यायची. प्लेट शिवून घेतल्यानंतर आपला गळा आता असा दिसत आहे. आता आपण याच्यात मोती लावून आपण हे डिझाईन तयार करून घेणार आहोत. डिझाईन बनवण्यासाठी
सुद्धा आपला गळा आता असा दिसत आहे. आपण हे अगदी सोप्या पद्धतीने असा गळा करून पहा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.